हडपसर बॉम्ब प्रकरणातील आरोपीला आज पुणे कोर्टामध्ये हजर करणार आहेत। रुग्णालयाचं बिल परवडत नसल्याच्या रागामधून आरोपीनं बॉम्ब सदृश वस्तू ठेवल्याची माहिती समोर आलेली आहे। अवघ्या 400 रुपयांमध्ये आरोपीनं ही बनावट बॉम्ब सदृश वस्तू तयार केल्याची माहिती पुणे पोलिसांनी दिलेली आहे। डिजिटल घड्याळ, 4 पाईप, सेलो टेप आणि लाल काळ्या वायरचा वापर करून ही वस्तू तयार करण्यात आलेली होती। मात्र त्यामध्ये कोणतेही स्फोटक पदार्थ नव्हतं, अशी माहिती देखील पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिलेली आहे। आरोपी 10 तारखेला रुग्णालयामध्ये उपचारासाठी गेला होता, मात्र तिथलं बिल त्याला परवडत नव्हतं, त्यामुळे त्यानं युट्यूबवरचे व्हिडिओ पाहून ही बॉम्ब सदृश वस्तू बनवल्याचंही पोलिसांनी सांगितलंय। तर हडपसरमध्ये या व्यक्तीनं बॉम्ब सदृश वस्तू ठेवलेली होती। आता बॉम्ब सदृश वस्तू ठेवण्यामागे नेमकं कारण काय होतं हे समोर आलेलं आहे। या व्यक्तीला रुग्णालयाचं बिल परवडत नव्हतं, त्यामुळे त्यानं या रुग्णालयामध्ये ही बॉम्ब सदृश वस्तू ठेवलेली होती। युट्यूबवर व्हिडिओ बघून त्यानं ही वस्तू बनवलेली होती। ही सगळे यूट्यूबवरचे व्हिडिओज इत्यादी पाहून अशा प्रकारचे त्यांनी एक बॉम्ब सदृश एक वस्तू तयार करण्याची त्यांनी प्रयत्न केलेले आहे। 10 तारीखला त्या हॉस्पिटलला काही पर्सनल ट्रीटमेंटसाठी गेला होता, जिथे त्याचे काही एस्टिमेट त्याचे खर्चाचे देण्यात आला होता। ते त्यांच्याकडे ते पैसे नव्हता, म्हणून त्यांनी अशा प्रकारचे एक प्लॅन केला आणि हे कृत्य केले असल्याचे प्रथमदर्शनी तपासात दिसते।